नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकी संदर्भातल्या एक्झिट पोल संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. एक्झिट पोलनुसार देशामध्ये पुन्हा एकदा मोदींची सत्ता येणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीला सर्वात जास्त 25 जागा मिळणार आहेत. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार मोदींची हॅट्रिक होणार आहे. एनडीएला 364 जागा आणि इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. देशामध्ये भाजपला 311 तर काँग्रेसला 65 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळण्याची शक्यता देखील या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा तर 1 जागा अपक्षाच्या वाटेला जाण्याची शक्यता या TV9 आणि पोलस्टारच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर पोल ऑफ पोल आणि एक्झिट पोलमध्ये एनडीएचाच डंका पाहायला मिळतोय. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा. रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353 ते 367 जागा तर इंडिया आघाडीला 118 ते 133 जागा मिळण्याचा अंदाज. इंडिया न्यूजच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 371 तर इंडिया आघाडीला 125 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353 ते 383 जागा तर इंडिया आघाडीच्या वाट्याला 152 ते 182 जागांचा अंदाज आहे. जन की बातचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार एनडीएला 362 ते 392 आणि इंडिया आघाडीला 141 ते 161 जागा. तर इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या सर्व्हेनुसार एनडीएला 361 ते तब्बल 401 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीच्या वाट्याला 131 ते 166 जागा जातील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागांपैकी महायुतीच्या वाट्याला 22 जागा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सांगलीची 1 जागा ही अपक्ष अर्थात विशाल पाटील यांना जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. जर पक्षानुसार बघायचं झालं तर भाजपला एकूण 18 जागा मिळतील. 5 जागा या भाजपच्या मायनस होताना दिसत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला 4 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 0 अर्थात एकही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला जाणार नाही असा अंदाज या एक्झिट पोलचा आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 14 जागा म्हणजे राज्यामध्ये दुसरा मोठा पक्ष हा शिवसेना ठाकरे गट ठरणार आहे. तर काँग्रेस या ठिकाणी प्रगती करताना दिसते. एका जागेवरून काँग्रेसला आता 5 जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 6 जागा आणि सांगलीमध्ये विशाल पाटील अपक्ष उमेदवार हे विजयी होतील असा अंदाज या TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे. तर पोल ऑफ पोल महाराष्ट्र काय सांगतोय तर TV9 पोलस्टारच्या सर्व्हेनुसार महायुतीला 22 जागा, महाविकास आघाडीला 25 जागा तर 1 अपक्ष उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे. तर एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महायुती 24 जागा, महाविकास आघाडी 23 जागा आणि इतराच्या वाट्याला 1 जागा. तर न्यूज 24 आणि चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीच्या वाट्याला 33 जागा आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.